अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्यासमोर आलेला असेल तर तुम्ही अजिबात हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका, कारण हा संदेश देवी शक्तीने तुमच्या समोर आलेला आहे. म्हणून तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असणार आहे तितका वेळ देऊन तुम्ही आज हा संदेश पुढे नक्कीच ऐकावा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशाला सुद्धा देवत्व येते, पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतली करतो. प्रेमळ भक्तांनो, जर खरोखर आपले बाळूमामांच्या सेवेचे ध्येय असेल, खरोखर आपल्याला मनापासून बाळूमामांची सेवा करायची असेल तर तुम्ही मात्र निशंक राहा. माझे संरक्षण कवच सतत तुमच्या भोवती आहे. तुम्ही फक्त तुमच्या प्रामाणिक सेवेवर लक्ष केंद्रित करा. ते गुरुमाऊली तुमच्या पाठीशी आहेत. जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काळ सुद्धा स्पर्श करू शकणार नाही. एवढी तर गुरुमाऊलींच्या फक्त नामामध्ये शक्ती आहे. कोणत्याही गोष्टीसाठी मी मात्र समर्थ आहे असं म्हणण्यापेक्षा श्री बाळूमामा माझ्या सोबत आहेत असं म्हणून तरी पहा. मग बघा तुमची सर्व कामे गुरुमाऊली कसे पूर्णत्वात नेतात ते. बाकी बाळूमामांनी इतर भक्तांना काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त आहोत की गुरुमाऊलीने आपल्याला काय दिले हे मात्र बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून एक गोष्ट तुम्ही मात्र समजली पाहिजे, ते म्हणजे जे जे तुम्हाला गुरुमाऊलींनी सध्या दिलेले आहे ते तुमच्यासाठी योग्यच आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल, अजूनही काळजीमध्ये असाल तर तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग मात्र त्यालाच प्रथम सन्मान देते. हे मात्र नक्कीच. माणसाकडे कपडे स्वच्छ असोत अथवा नसोत, पण मन मात्र त्याच्याकडे स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः परमेश्वर करत असतो. म्हणून आपल्याला मात्र आपले मन प्रथम स्वच्छ ठेवायचं आहे. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला मोठी गोड बातमी देखील मिळेल. म्हणून आजच्या या संदेशामधले प्रत्येक शब्द न शब्द नीट लक्षपूर्वक ऐका, कारण हे गुरुमाऊली जे काही आपल्याला म्हणत असतात, सांगत असतात ते आपल्यासाठी योग्यच असते. म्हणून तुम्हाला जर आता बाळूमामांकडे काही मागायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा आशीर्वाद त्यांच्या चरणी मागा. मग तुम्हाला स्वतःसाठी काहीही मागायची गरज मुळीच पडणार नाही. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला मात्र नक्कीच भाग पाडते. गुरुमाऊली म्हणतात, थांब, कारण अजूनही तू मात्र चिंतेमध्ये आहेस. मी तुझ्या प्रत्यक्ष मनाचा गोंधळ समजू शकतो. आता प्रथम तू तुझे मन शांत ठेव आणि मनाला शांत करून आजचा हा तू संदेश ऐक, लक्षपूर्वक ऐक. कारण आयुष्यामध्ये तुझ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तर काही काळासाठी मर्यादित आहेत. आणि एक गोष्ट तुम्ही प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवा, ते म्हणजे जो व्यक्ती प्रथम यशस्वी होतो तो व्यक्ती प्रत्येक वाईट परिस्थितीचा सामना करूनच यशस्वी होतो. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल, अजूनही तुम्ही काळजीमध्ये असाल तर तुम्ही तुमची ती प्रत्येक काळजी आणि चिंते आता मात्र गुरुमाऊलींवरती सोडून दिली पाहिजे. आयुष्य सुगंधित अगरबत्ती सारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी, तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकतो. आता फक्त मंद निकार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल द्यायला लावते. आपसुक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत ही मात्र वेगळीच गोष्ट आहे. कोणाला दुःख देऊन मिरवलेला आनंद
तुम्हाला मात्र कधीही सुख देऊ शकणार नाही. माणसाने कितीही प्रयत्न केलेत तरी अंधारात चावले म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा, तो मात्र कधीच त्याला साथ देणार नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं, हे मात्र प्रथम आपण नक्कीच समजून घ्यावे. प्रेमळ मित्रांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की मग मात्र माणसाचा चेहरा तेजस्वी दिसतो. मनात जर इतरांविषयी प्रेम असलं तर चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी जर आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला प्रथम सुंदर बनवित असतात. म्हणून तुम्हाला तुमच्या मनामध्ये कायम योग्य ते विचार नक्कीच करायचा आहे. बाकी कोणतेही कर्म करा, पण लक्षात ठेवा परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माची OTP त्याच्या मात्र मोबाईलवर प्रथम जाते. म्हणून आपण प्रत्येकाने योग्य ते कर्म प्रथम मात्र नक्कीच केलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, आता शांत राहा, तुझे आयुष्य लवकरच आनंदामध्ये परिवर्तित होणार आहे. विश्वास ठेव. आजचा जो हा संदेश आहे ना, तो साधा सुद्धा संदेश नाही, तर तुमच्या आयुष्याला वेगळे वळण देण्यासाठी हा संदेश बनवलेला आहे. म्हणून तुम्ही आजचा हा प्रेरणादायी संदेश लक्षपूर्वक नक्कीच ऐका. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नक्की स्मरणात ठेवली पाहिजे, नेहमी बाळूमामांवर तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तरे गुगलवर आपल्याला कधीही मिळणार नाहीत. म्हणून परमेश्वर अस्तित्वात नाही असे म्हणणे मात्र नक्कीच शक्य नाही. समजून घ्या, परमेश्वर प्रत्येक क्षणी आपण प्रत्येकांच्या सोबत असतात. आणि जो व्यक्ती ज्या पद्धतीने कर्म करतो ना, त्या पद्धतीने त्याचे फळ त्याला देतच असतात. म्हणून जर एखादा व्यक्ती वाईट कर्म करत असेल आणि जर तुम्हाला तो त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी दिसत असेल तर काही दिवस तुम्ही संयम ठेवा. येणाऱ्या काही काळात त्याचा काळ पलटून वाईट दिवसाचा त्याला सामना करावा लागेल. म्हणून समजून घ्या, प्रत्येक कर्माचा फळ हितेच मिळते. अर्थात या जन्मातच पूर्ण कर्माची परतफेड होत असते, हे मात्र माणसाने प्रथम समजून घ्यावे. बाकी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला मात्र प्रथम गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नक्कीच कमतरता दिसते. शांतता हे प्रत्येक प्रश्नांना दिलेले सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर आहे. काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायात रुतणारे काटे पायांचा वेग प्रथम मात्र वाढवत असतात. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिलं पाहिजे. सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य हा गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं योग्य मार्गदर्शन करतो. जर हारण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याचे स्वप्न पाहणे सोडून दिले पाहिजेत. ज्या घरामध्ये श्री बाळूमामा असतात ना, त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा आपण प्रत्येकाला जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात देवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. समजून घ्या, ज्या व्यक्तीचे विचार निर्मळ आणि सकारात्मक असतात ना, बाळूमामा त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येतच असतात. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला प्रथम निर्मळ आणि सकारात्मक ठेवा. इतर व्यक्ती देखील करतात म्हणून तुम्ही देखील तेच करू नका. समजून घ्या, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही प्रथम मात्र करण्यास सुरुवात करा. मागे आयुष्यामध्ये काहीही मिळो अथवा न मिळो, पण गुरुमाऊलींचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळालेला असेल तर मग मात्र तुमचे जीवन आनंददायी नक्कीच होऊन जाते. गुरुमाऊली म्हणतात, परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नकोस, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात कशाचीही परिस्थिती तुमच्या अर्धात तुम्हाला आनंदरूप बनता येईल. समजून घ्या, आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता
आपण आपले कर्तव्य मात्र तेवढे करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम कधी होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल. करता गुरुमाऊली आहेत, भगवंत आहेत असे ज्याला वाटले त्यानं मात्र सर्व काही योग्य पद्धतीने साधले. एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. आणि जे घडते ते तर चांगल्यासाठी. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी नक्कीच असतं. आणि एखाद्या वेळेस आयुष्यामध्ये जर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी नक्कीच घडले तर मग मात्र तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाते. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की मग पुष्कळसे वाद आणि विरोध मात्र मनुष्याचे कमी होतात. हे मात्र नक्कीच खरे. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा, कारण तुझ्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ना ते तर काही काळासाठी बाधित आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी या तर काही काळासाठीच घडत आहेत. आणि तुम्हाला येत्या काळात जे काही यश मिळणार आहे ते यश पाहून तुम्ही मात्र आश्चर्यचकित व्हाल. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. आता लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तेही मिळणार ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती. तेच स्वप्न तुमचे आता पूर्ण होणार हे मात्र नक्कीच. बाकी आपल्या आयुष्यामध्ये आपण मात्र प्रामाणिक राहावे हे मात्र प्रथम समजावे. अर्थात खरंच गुरुमाऊली अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. समजून घ्या, मातेची माया पित्याची छाया, तुम्हाविन गुरुमाऊली मी पार्थू कुणाला. आधार जीवनाचा बाळूमामा तुमचे नाम. काय बाळूमामांची लीला करणार आहेत हे समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की बाळूमामा सगळ्या अशक्य गोष्टी देखील शक्य मात्र नक्कीच करून टाकतात. हे मात्र आयुष्यामधले सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. म्हणून शांत राहा. काही वेळा परिस्थिती मनाविरुद्ध जाते तेव्हा मनुष्याने मनाला शांत ठेवावे, कारण आपले मन प्रथम जर आपण स्थिर ठेवले तर नक्कीच आपले आयुष्य आनंदमय होऊ शकते. आणि जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ना तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्ती तुमची निंदा करत असेल तर ती निंदा देखील तुमच्या फायद्यासाठी आहे, कारण तुमच्यामध्ये असलेल्या चुका तो व्यक्ती स्वतः तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला शोधण्याची मुळीच गरज नाही. म्हणून आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक परिस्थितीला जो सकारात्मक कोणातून पाहतो ना त्याचे मात्र आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जातं. बाकी हातातून वाळून निसटून जावे असे तर आयुष्यातील सुखक्षण पटकन निघून जातात. भविष्यातील स्वप्नांची पूर्तता करता करता अर्थात वर्तमान काळातील क्षण जगायचे मात्र कुठेतरी ते राहून जातात. असेच तर हे आयुष्य आहे. बाकी स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्कृष्ट आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं आपल्या सोबत आहे, कुणासोबत नावापुरतं नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं आपण मात्र बंद करायचं, रुसून बसायचं आणि मग फक्त आपण गंमत पाहिजे. आणि मित्रांनो, जे प्रेमाने ऐकतात त्यांना अर्थ योग्य पद्धतीने समजतात. जे सौजन्याने ऐकतात त्यांना मात्र ते शब्द समजतात. एक गोष्ट समजून घ्या, आयुष्यामध्ये माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटाच्या काळाला पैसा कधीच त्याला साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली योग्य ती माणसं. म्हणून आपण मात्र संगत योग्य व्यक्तींशी नक्कीच ठेवली पाहिजे. श्री संत सद्गुरू बाळूमामा या नावातच एक मोठी ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि बाळूमामांचे भक्त असल्याने आयुष्याला खरी मात्र नक्कीच किंमत आहे. बाकी क्षमता असूनही माणसं आयुष्यात यशस्वी होत नाहीत, कारण माणसाच्या क्षमता माणसांचं आयुष्यातलं यशापयश ठरवत नसतात, माणसाचे निर्णय ठरवत असतात. लक्षपूर्वक ऐका, ते म्हणजे कसे तर सर्व गुण संपन्न व सर्व क्षमतायुक्त मनुष्याला पण योग्य निर्णय योग्य वेळी घेता आले नाही तर मग त्याच्या क्षमता, गुण, शहाणपणा, योग्यता आणि सर्व आयुष्य तिथे मात्र व्यर्थ होऊन जाते. जे मला ओळखतात
ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत, आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मात्र मला अजून ओळखलेच नाहीत. हेच गुरुमाऊली आपण प्रत्येकाला म्हणतात. म्हणून जर तुम्ही भगवंतांवर शंका घेत असाल, त्यांच्या नक्की शक्तीवरती शंका घेत असाल, तर ते मग मात्र चुकीचं आहे. प्रेमळ भक्त हो, एक गोष्ट तुम्ही प्रथम समजून घ्या, गुरुमाऊलींचा आशीर्वाद असता आपल्या पाठीशी, चिंता का करावी आपण व्यर्थ. आहेत ते गुरु आपल्या पाठीशी म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट योग्यच होईल. आयुष्य एका मिनिटात बदलत नसते, परंतु ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या योग्य निर्णयावरून. असे झाले असते तर बरं झाले असते, हे म्हणणे मात्र खरे नाही. जे होणे योग्य ते घडले, व ते बाळूमामांच्या इच्छेनेच घडले, असे म्हणून समाधानी आपण प्रत्येकाने राहिलं पाहिजे. आणि एकुलत्या एका मुलाने अफूच्या मात्र गोळीसाठी हट्ट धरला, तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याचप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चगळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येत आहे असे समजतो, आणि शेवटी त्यातच तो मरून जातो. समजून घ्या. हे पाहून तिकडे वाईट वाटेल, त्याच्या 10 पट नव्हे अनेक पट आपण विषयामग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. संतांनी खरे भगवंतांना जाणणे जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते. हे प्रथम आपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. आणि स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी अर्थात आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वासू आणि त्रुष्टी जगात दुसरा कोणी देखील नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मात्र मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळे रूप पाहायचे. आपण आपल्या मनाचं त्रुष्टी व्हायचं, अर्थात अफरातफर करायचे नाही. मग खरं मन प्रकट होतं. समजून घ्या, आयुष्यामध्ये कोण तुमच्याशी कसं वागते हे तुम्हाला योग्य पद्धतीने नक्कीच समजायचं असेल तर तुम्हाला योग्य गोष्टी नक्कीच कराव्या लागतील. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा, तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद येणार आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता जे काही तुला मिळणार आहे ना, ते तर सर्वोत्तम मिळणार आहे. बाकी प्रत्येक क्षण त्या क्षणाची तळमळ जो माझ्यापासून दूर होतो, भीती तो क्षणही माझ्या वाट्याला आला. काही क्षण काही आनंदासाठी मी विचार केला, तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण बनवायचा, पण तो क्षण माझ्यासोबत फक्त आणि फक्त काही क्षण मात्र नक्कीच राहिले. एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे संध जलाशयात दगड टाकला म्हणजे जे गोल तरंग किनाऱ्यापर्यंत जातात ना, ते बघताना अंगावर तशीच वलय निर्माण होतात. पण असा आकरण आणि अचानक दगडांचा आघात होता क्षणी जलाशयाला काय वाटत असेल याचा कुणी विचार करतं का? जलाशय काहीही बोलत नाही. शिवी दिली तरी एखाद्या संताने हसून पाहावं. अर्थात त्याचप्रमाणे वर्तुळाकृती तरंग अर्थात तरंगांचा जलाशय आहे आणि ते करते देखील. हे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात, परिस्थिती तोच योग्य पद्धतीने बदलू शकतो जो वाईट परिस्थितीचा सामना जास्तीत जास्त प्रमाणात केलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर आज संकट आलेले असेल तर असं तुम्ही कधी समजू नका तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त नक्कीच संकटे आलेली आहेत. समजून घ्या, आयुष्यामध्ये संकटे आले म्हणजे आपण का पूर्णत्व नष्ट होत नसतो, तर ती संकटे तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आणि आयुष्यामध्ये योग्य व्यक्ती समजण्यासाठी, माणसं ओळखण्यासाठी आलेली असतात. हे ज्याला समजलं तो मात्र पुढे जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, एखादं काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतातच ना, मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा बाळूमामांचे नाम घ्यावे हे तुमच्यासाठी बरे नाही आहे का? समजून घ्या, आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही गमावलेले आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला मिळू लागतील. आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर प्रथम मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने आनंदी राहून योग्य कर्म करावे लागतील. कारण
जसे जसे कर्म असतील तसे त्याचे जीवन असेल, हे मात्र आपण अजूनही स्वीकार केलेलं नसेल तर योग्य पद्धतीने नक्कीच आपण याचा प्रथम स्वीकार करावा. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली सांगतात, शांत राहा, कारण तुझ्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते तर तुझ्या उत्तमासाठीच घडत आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र नक्कीच सोडून दिली पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही मात्र नक्कीच समजून घ्या, भगवंत पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो, मनात असंख्य भावना देतो, भावनांसोबत वेदना देतो, कुणासोबत तर कुणाशिवाय जगण्याचे बंधन देतो, पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडवून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मी अपूर्णच ठेवतो. माणसासारखं तोही भगवंतांसोबत खेळतो. नशीब तर तूच घडवतोस ना गुरुराया, मग मोजकच समाधान तू आम्हा सुख देना. तूच सुखाचे ढग दाटून आणतोस, मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस. कळकळीचे सांगणे ऐकशील का रे गुरुराया, प्रत्येकाचे नाते त्याच जन्मी पूर्ण करशील का. एवढंच एक आपण गुरुमाऊलींच्या नक्कीच चरणी म्हटलं पाहिजे. एकटा राहायची जर भीती वाटत असेल म्हणून तर आलेत गुरुराया तुमच्यासोबत. म्हणून आता तुम्ही चिंता करू नका आणि काळजीमुळेच तुम्ही कळू नका, कारण लवकरच तुमचे आयुष्य अशा स्थितीत जाणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नव्हती. तेच तुमचे मोठे स्वप्न आता मात्र पूर्ण होणार आहे. जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी सोडली पाहिजे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये जे जे घडते ते प्रत्यक्ष आपल्या उत्तमासाठीच घडते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहायचं असेल तर प्रथम मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच योग्य पद्धतीने कर्म करावे लागतील. बाकी आयुष्याचे असेच मोजमाप असते, इथे कधी कुणाला सुख देणार, कधी कोणाला हे आयुष्य दुःख देणार. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून जे मिळाले आपल्याला ते आनंदाने आपण प्रथम स्वीकारावे, कारण आयुष्याच्या शर्यतीमध्ये जे जे काही घडत असते त्या प्रत्येक गोष्टी आपल्या नक्कीच उत्तमासाठी घडते, हे प्रथम आपण नक्कीच समजून घ्यावे. गुरुमाऊली म्हणतात, समजून घे तू तुझ्या आयुष्याला, कारण भरपूर गोष्टी ते मात्र तुम्हाला त्याग करावे लागतील. एखादी योग्य गोष्ट नक्कीच मिळवण्यासाठी भरपूर वाईट गोष्टींचा इथे मात्र प्रत्येकाला नक्कीच सामना करावा लागतो. समजून घ्या, स्वप्न कोणतं बाळगावं याचे नियम होऊ शकत नाहीत, पण कुणाच्याही स्वप्नाला आपल्या सहवासामुळे तडा कधीच जाणार नाही, हा नियम माणसाने मात्र प्रथम सांभाळायला हवा. आणि कित्येकदा आघात नियतीचे आपण पचवत राहतो, पण अर्थात हळवा कोपरा मनाचा आतून जळत राहतो. निशब्द होऊन आपण आतून कोसळत राहतो. झटकून साळे मलब जुगारून अर्थात वार सारे हिमतीने पुन्हा एकदा थोपडून दंड उभे राहतो. समजून घ्या, तोच आयुष्यामध्ये जिंदगी जगतो जो कधी देखील हार मानत नसतो. म्हणून जर आयुष्याने तुम्हाला दुःख दिलेले असेल तर ते दुःख मात्र तुमच्यासाठी योग्यच आहेत. समजून घ्या, सुखाची चव मनुष्याला तेव्हाच समजते अर्थात समजते जेव्हा तो आयुष्यामध्ये दुःखाचा सामना करतो. अन्यथा जर आयुष्यामध्ये भरपूर सुख असेल तर मनुष्याला सुख अर्थात दुःख काय असते हे कधीही समजणार नाही, आणि जितकेही त्याला भगवंत सुख देणार ते सुख मात्र त्याला कमीच वाटणार. म्हणून प्रथम तुम्ही समजून घ्या, भगवंत जे करीत असतो ते आपल्या भल्यासाठीच करत असतो. म्हणून तुम्ही मात्र आता तरी तुमची चिंता आणि काळजी योग्य पद्धतीने करणं सोडून दिलं पाहिजे. शांत राहा, लवकरच तुमचे आयुष्य अशा स्थानी पोहोचणार ज्याची तुम्ही कल्पना केली नव्हती. तेच तुमचे स्वप्न आता मात्र लवकरच पूर्ण होणार. आयुष्यात भरपूर काही जण तुम्हाला दुःख देऊन जाणार, पण जर आनंद हवा असेल तर स्वतःला मात्र आपण योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच ठेवलं पाहिजे. तुम्ही हे एकदा तरी करून पहा. शांतपणे बाळूमामांसमोर तुम्ही बसा
तुमची समस्या तुम्ही त्यांना सांगा, ते ऐकतात आणि एक क्षणात दूर देखील करतात. हा एक मोठा अनुभव आहे. पण तुम्ही ज्याही संकट अर्थात जेही संकट आणि ज्याही अडचणी गुरुमाऊलींना सांगत आहात ना, ते प्रत्येक संकट आणि अडचणी मात्र योग्य असल्या पाहिजेत. समजून घ्या, एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर ते प्राप्त करण्यासाठी ध्येय तुम्ही प्रयत्नच केले नसेल आणि भगवंतांच्या चरणी भरपूर नैवेद्य ठेवून, भरपूर भगवंतांच्या मंदिरामध्ये जाऊन, भरपूर दर्शन घेऊन देखील तुम्हाला ते मुळीच कधी मिळणार नाही. म्हणून जे प्राप्त करायचे ते प्रथम त्यासाठी मेहनत करा आणि त्या प्रयत्नांना भरभरून यश दे, हेच भगवंतांच्या चरणी आपण सतत म्हटलं पाहिजे. बाकी जेवढं तुम्ही मागाल तेवढं तर तुमच्या इच्छा अजून जास्त वाढत जाणार. म्हणून भगवंत प्रत्यक्ष इच्छा पूर्ण कधी करत नाहीत, ते तेच तुम्हाला देतील जे तुमच्यासाठी नक्कीच योग्य असेल. जर भगवंतांचे प्रेम नसेल ना, तर त्या सत्कर्मापासून तितकासा काही उपयोग होणार नाही. याउलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माने आचरण नसेल तर ती परमार्थांची इमारत कधी टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव आहे व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचेच नाव आहे खरे परमार्थ. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही मात्र नक्कीच समजून घ्या, जास्त काही अपेक्षा कधी कोणाकडून ठेवू नका. जर तुम्ही प्रत्येक क्षणी स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच तुमचं आयुष्य आनंदमय होताना तुम्हाला मात्र दिसेल. उंदीर दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा नक्कीच करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन मात्र कधी पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा मनोभावी करतात, पण जर तो जिवंत असला तर त्याला जागीच अर्थात ठार मारतात. समजून घ्या, जर वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांची पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत कुणाला समजणार नाही. फक्त हेच मला म्हणायचे आहे, प्रथम समजून घ्या. भगवंत म्हणतात, सजीवापासून इतका दोष आणि दगडाबद्दल इतका प्रेम काय आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे हे तर पुण्याचे काम आहे. तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती तुमचे खुशाल होईल हे एकदा तुम्ही स्वतः अनुभवून बघा. एखादा व्यक्ती गरीब आहे म्हणून तुम्ही त्याला त्या पैशानुसार किंवा त्याच्या परिस्थितीनुसार जर मान सन्मान देत असाल तर हे तुम्ही सर्वात मोठे पाप करीत आहात. समजून घ्या, वय, परिस्थिती, सत्ता यांचा तुम्ही कधीही गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या गोष्टी संपतात देखील, हे प्रथम आपण समजून घ्यावे. म्हणून आयुष्याच्या शर्यतीत एवढंच आपण लक्षात ठेवावे, जे काय मिळाले ते भगवंतांचे, आपले तर फक्त आपण निमित्त आहोत, हे प्रथम आपण समजून घ्यावे. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मात्र नक्कीच आनंदी राहायला शिका. म्हणून भगवंत म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय एक, जी माणसे हक्काने तुझ्याकडे येतील ती मात्र कधी परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती तुझ्या लक्षात देखील येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिकच असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना तू सामोरे जाणे हेच तर तुझे खरे आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व प्रथम तयार करतं. हे मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यांना कुबड्या घ्यायची सवय असते त्यांचं दुसरा वाचून मात्र नक्कीच अडत असतं. आणि समजून घ्या तुम्ही तुमच्या या आयुष्याला, कारण तुम्हाला स्वतःला जेवढं समजत नाही तेवढं तुमच्या मनामध्ये काय काय आहे तेवढं या गुरुमाऊलींना समजते. म्हणून आयुष्यामध्ये एखादी वाईट घटना घडली, एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून तुम्ही निराश होऊ नका. समजून घ्या, जे घडते ते उत्तमासाठी घडते. यावरती जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असे पुढे जाल. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा, कारण तुझ्या आयुष्यामध्ये जे जे घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीचे योग्य पद्धतीने मला नक्कीच ज्ञात आहे. म्हणून जर तुम्हाला या आयुष्याच्या शर्यतीमध्ये पुढे जायचं असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी मात्र तुम्ही नक्कीच राहायला शिका. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा भगवंतांच्या भक्तीत पडा, खूप प्रगती होईल. कारण समजून घ्या, समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या वाढत अर्थात जास्त सध्या वाढली आहे. अशा लोकांना तुम्ही ओळखा व त्यांच्यापासून 4 पावले तुम्ही मात्र दूर राहा.
बस एवढ्याच गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये बोलायला मात्र शिकलंच पाहिजे, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बली हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा कधीही नाही. हे प्रथम आपण समजले पाहिजे. आणि गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो, परंतु गेलेलं आरोग्य हे देखील थोड्याफार कष्टाने तुम्हाला मिळवता येईल. पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की परत मात्र ते मिळवणं जवळजवळ अशक्यच आहे. प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट असते. कुठल्याही फालतू माणसाकडून ती मात्र मिळवण्याची आपण मुळीच अपेक्षा करू नये. आणि प्रेमळ मित्रांनो, आता मात्र तुम्ही एक गोष्ट योग्य पद्धतीने समजून घ्या. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर कधी घेऊन जाऊ शकत नाही. पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा तुम्ही संग्रह करा. पैशापेक्षा माणसांचे मोल हे प्रथम मात्र ते नक्कीच अनमोल आहे. हे प्रथम आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी आज असलेला माणूस उद्या तुमच्यासोबत असेल अथवा नसेल हे माहिती नाही. हसणारा माणूस उद्या सोबत असेल का नाही माहिती नाही. अचानक जातं निघून कोणीतरी कायमचा, गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का नाही हे देखील आम्हाला माहिती नाही. सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा, तो हे ऐकून परत येईल का नाही याचं मात्र उत्तरच नाही. म्हणून आहे त्याला तुम्ही जपा. नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस तुम्हाला भेटेल का नाही हे मात्र आम्हाला मुळीच माहिती नाही. म्हणून आपल्याला एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे जो व्यक्ती कायम तुमच्यासोबत प्रामाणिक राहतो, आपण त्याच्यासोबतच नसून प्रत्येकासोबत प्रथम मात्र तुम्ही प्रामाणिक राहायला शिका. आणि साथ देणाऱ्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण मात्र तिथे चुकीचे ठरविले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो तर देतोच, आणि ज्याला साथ सोडायची तो तर सोडतोच. म्हणून जो तुमची प्रथम किंमत करतो त्याला तुम्ही प्रथम जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात तुम्ही महत्त्व कधी देऊ नका. कारण तिथे स्तुती असणार, तिथे मात्र निंदा देखील असणारच. बाकी निंदेला मात्र तुम्ही अजिबात घाबरू नका. बाकी सकाळ तर रोजच होते, परंतु शुभ सकाळ काय असते तर याचे उत्तर भगवंतानी सुंदर दिलेले आहे. ते म्हणजे आयुष्यात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातले वाईट विचार समाप्त करता आणि चांगल्या विचारांनी तुमच्या अंतरात्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करता, तीच खरी शुभ सकाळ असते. हे मात्र आपण प्रथम नक्कीच समजून घेतलं पाहिजे. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. आणि खरं बोलायला हुशारी लागत नाही, कारण जे घडतं ते मात्र सांगायचं असतं. थापा मारायला कल्पनाशक्ती लागते, हुशारी लागते, त्याला स्मरणशक्ती पण तल्लख लागते. कारण कुठली थाप कुणाला केव्हा कधी का मारली त्याचं अवधान हे मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच ठेवायला लागतो. बाकी निंदकांना तुम्ही मात्र कधीही घाबरू नका. त्यांना तुमच्याविषयी जेवढं बोलता वाईट येईल तेवढं तुम्ही त्यांना बोलू द्या, कारण त्यांच्यामुळे तुमचे वर्तन बदलले जाते. म्हणून आयुष्यामध्ये घडत असलेल्या वाईट गोष्टीही आपल्या चांगल्यासाठीच असतात. हे मात्र तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच समजणार. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी योग्य पद्धतीने समजायला वेळ लागणार नाही. लोकप्रिय होण्यासाठी आपण मात्र कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला मुळीच किंमत पुन्हा राहत नसते. लबाडी तर ही एक अखोड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर मग आपले तोंड उघडे पडते. माणूस म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी प्रत्येक क्षणी ठाम मात्र राहायला शिकलं पाहिजे. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या नक्कीच लोकांसोबत चालत राहा. अशक्य शक्य होईल हे मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला का नाही येत म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही हे पाहून नक्कीच समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. ना कोणासाठी कधी जुरायचं, ना कुणासाठी कधी रडायचं. गुरुमाऊलीनं एक मस्त आयुष्य दिले आहे, म्हणून ते मनसोक्त आपण प्रथम जगून घ्यायचं. बाकी खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधी उत्तमच असतात. आणि मित्रांनो,
आजच्या या संदेशामध्ये आपण भगवंतांच्या चरणी, बाळूमामांच्या चरणी प्रार्थना केलेली नाही. म्हणून जर तुम्ही आजचा हा संदेश इतका ऐकलेले असाल तर खरोखरच तुम्ही भाग्यशाली आहात. म्हणून तुम्ही आजची ही प्रार्थना बाळूमामांच्या चरणी नक्कीच म्हणा. तर ही प्रार्थना तुम्ही आमच्या पाठोपाठ म्हणा, हे गुरुराया, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशींपेशी फक्त श्रीसंत सद्गुरू बाळूमामा बोलले पाहिजेत. संपूर्ण शरीर बाळूमामा तुमच्या भक्तीमध्ये भक्तिमय होऊ द्या. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असोत किंवा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे. हे गुरुराया, हे तू करू शकतो कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला हे सर्व काही शक्य आहे. एक मौल्यवान प्रार्थना आपण नक्कीच बाळूमामांच्या चरणी केली पाहिजे. बाकी एक गोष्ट आपण समजूनच घेतली पाहिजे, बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला कधी जग समजणार नाही आणि मी पण सोडल्याशिवाय माणसं कधी जुळणार नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय देखील माणुसकी कधी उजळणार नाही. कष्ट केल्याशिवाय सुख देखील कधी तुम्हाला इथे मिळणार नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य देखील चांगले कधी तुमचे घडणार नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. म्हणून तू मुळीच घाबरू नकोस, कारण भगवंत तुझ्या कायम पाठीशी आहेत. शंकेला मात्र इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन देखील नाही. म्हणून आयुष्याच्या कसल्याही परिस्थितीमध्ये प्रथम मात्र आपण नक्कीच मौन राहिलं पाहिजे. माझ्या ओटी फक्त तुझं नाव गुरु माऊली असू दे, माझ्या पदरी कायम तुझं दान येऊ दे, तुझे नाम नित्य स्मरावे मी, माझी भूक ताण फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा असू दे. मित्रांनो, तुम्ही प्रथम विचार करा, ते म्हणजे 5000 पेक्षा जास्त फेसबुकवर मित्र आणि 100 पेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुप असून देखील जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मात्र नक्कीच ICU बाहेर फक्त त्याचे आई वडील, त्याची बायको आणि मुलगा मुलगी उभे होते, ज्यांच्यासाठी कधीही त्याच्याजवळ वेळ मात्र मुळीच नव्हता. तेव्हा काल्पनिक जगातून तुम्ही आता मात्र बाहेर या आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी जे तुमचे खरे जग आहे त्या व्यक्तींसाठी तुम्ही प्रथम वेळ द्या. हे अत्यंत कटू आहे पण सध्याच्या कलियुगामधले 100% सत्य आहे. म्हणून तुम्ही याचा प्रथम मात्र नक्की स्वीकार केलं पाहिजे. बाकी अरे, तू तर मला देव्हाऱ्यात तुझ्या आणून ठेवलेस, परंतु तू मात्र तुझ्या ज्या सध्याच्या अर्थात विश्वासमग्न आहेत औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून अजूनही माझा झालेला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे, म्हणून रोज मी तुझे आतुरतेने प्रथम मात्र नक्कीच वाट बघत असतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर मी कधी सोडत नसतो, मी नेहमीच त्याच्यासोबत असतो. हेच गुरुराया आपण प्रत्येकाला म्हणतात. तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत, पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमचे स्वप्न खूप मोठी आहेत. समजून घ्या, आयुष्यामध्ये जो मोठी स्वप्न पाहतो तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जातो. म्हणून स्वप्न मोठी पहा आणि त्यासोबत तुम्ही कष्ट देखील भरपूर करा. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. बाकी तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला श्रीमंत समजावे, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही. जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो. खरं तर आयुष्याचे गणित बोटावर सोडवण्या इतकी सोपीच असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी वा क्षणिक सुखाची ओढ अकायुष्य प्रथम ते चुकवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही कमावून ठेवलं तर बाकी राहते प्रत्यक्ष शून्य आणि संकटाकाळी आपल्या कामाला येते ते म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे पुण्य. म्हणून अजून मात्र वेळ नक्कीच गेलेला नाही.
तुम्ही उत्तम कर्म करा आणि उत्तम गोष्टी वेळेत तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच प्राप्त करा. बाकी हे आयुष्य आहे, इथे प्रत्येक गोष्टी अशाच घडणार. इथे कधी तुम्हाला सुख येणार तर कधी इथे तुम्हाला भरपूर जास्त असे दुःख येणार. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, योग्य पद्धतीने आनंद प्राप्त करायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला मात्र योग्य कर्म करावेच लागेल. बाकी गुरुमाऊली म्हणतात, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत. खरं तर बाळूमामांचे भक्त होणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही आणि ही पदवी तर मुळीच नाही, हुद्दा नाही, तर तो एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्म म्हणता येईल हवे तर, ज्यात आपण प्रत्येकाला आपल्या पुण्य अर्थात पूर्व पुण्याईमुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी बहाल केलेली आहे आणि ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याच्या आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. बस एवढंच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बाकी कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे होत नाही, तर अनुभवनातील मान सन्मान, वागणूक आणि संस्कार या सर्व गोष्टी सुद्धा कमाईमध्येच मोजल्या जातात. हे मात्र प्रथम आपण समजलं पाहिजे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगाला सांगू नका, कारण ते प्रथम हसून ऐकले जाईल आणि नंतर त्याच्याच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा. बाळूमामांच्या नामाचा निदान मन तरी तुमचं शांत होऊन जाईल. बाकी परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती देखील आपण लगेच बदलून टाकावे. एकदम गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता समजून घ्या, प्रथम परिस्थिती चांगली आली म्हणजे आपण नक्कीच गर्विष्ठ व्हावे अशा पद्धतीची तुम्ही मनस्थिती बदलू नका. समजून घ्या, आमच्या बोलण्याचा मुद्दा आणि आमच्या बोलण्याचे अर्थ हे वेगळे आहेत. या कथेद्वारे आम्ही तुम्हाला काय म्हणत आहोत हे सांगतो, ते म्हणजे परिस्थिती वेळ बदलली की तुम्ही तुमची मनस्थिती लगेच बदला. कारण एकदा झाले असे, गुरु शिष्याला म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, अरे वा, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. मग 1 आठवड्यानंतर शिष्याने गुरुला पुन्हा सांगितले, ज्याने गाय दिली होती ना, ती व्यक्तीने मात्र आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, क्षण उचलण्याचा अजिबात त्रास नाही, अर्थात तो त्रास आपला वाचला. तात्पर्य एवढंच आहे, परिस्थिती बदलली की आपण लगेच आपली मनस्थिती बदलावे. त्यामुळे दुःख सुखात बदलेल. सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे. जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रत्यक्ष आपण आपली मनस्थिती योग्य मात्र ठेवलीच पाहिजे. आणि आयुष्यामध्ये एक क्षणात असा काळ येईल ज्याची तुम्ही आशा सोडली होतीस, तीच स्वप्न तुमची पूर्ण होताना पाहाल. बाकी आंधळ्याला दिसायला चालू झालं की मग मात्र सगळ्यात पहिलं त्याच काठीला फेकून देतो जेणे पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला होता. समजून घ्या, संकट नेहमी पाण्यासारखे असते. ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकवण्यासाठी प्रथम येत असते. म्हणून मनुष्याला प्रथम एक गोष्ट समजली पाहिजे, ज्याला उंच उडायचे असते त्याने कशात देखील गुंतायचे नसते. म्हणून छोट्या छोट्या वादामध्ये, छोट्या छोट्या परिस्थितीमध्ये, कुटुंबात घडत असलेल्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीने काहीतरी म्हटले तर अशा छोट्या छोट्या वादामध्ये नेहमी गुंतून कधीच तुम्ही राहू नका. कारण जर तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करायचे असेल तर तुमचे ध्येय, तुमचे स्वप्न तुम्हाला प्रथम वेळ आणि मेहनत मागत असते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतू नका जी गोष्ट तुमच्या मनस्थितीला पूर्णत्व ढासाळून देईल आणि तुमची वेळ देखील खराब करेल. अशा नक्कीच तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये जास्त काळ अडकून राहू नका. हे मात्र नक्कीच आपल्याला समजले असेल. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती त्याच्या शारीरिक कष्टाची, तर कधी मानसिक धैर्याची असते, कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची, तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळे ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे तर नशीबच. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला भगवंत हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल भगवंतांचे आभार मानायला. कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं
तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं जरी असलं तरी ते खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा इथे मात्र वेगळे असतात. म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही इतरांना तुमचे दुःख भरभरून सांगत असतात आणि ज्या पद्धतीने पुढचा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आलेले दुःख ऐकत असतो, तुम्ही देखील त्याच पद्धतीने नक्कीच तुमचे दुःख सांगत आहात. त्याच पद्धतीने तुम्ही देखील इतरांचे दुःख ऐकायला शिका आणि त्याला योग्य अशा पद्धतीने नक्कीच चांगल्या पद्धतीने आनंद देण्यासाठी कार्य करा. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर योग्य पद्धतीने नक्कीच तुम्ही कर्म करायला शिका. कारण आज जे तुम्ही गमावला आहात त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या पदरात येणार आणि जे जे तुम्ही भगवंतांकडे मागितले होते त्याहून उत्तम तुम्हाला गोष्टी लवकरच मिळणार. म्हणून आपण मात्र एकच गोष्ट प्रथम स्मरणात ठेवावे, जे घडते ते तर आपल्या उत्तमासाठीच घडते. म्हणून पूर्णत्व काळजी चिंता आता मात्र तुम्ही नक्कीच सोडून द्या. गुरु माऊली म्हणतात, प्रत्येक क्षणाला बाळूमामांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांच्या दुगुणित होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे प्रथम सांगण्यापेक्षा तुम्ही त्या दुःखाला सांगा की आपले नक्कीच गुरु माऊली किती मोठे आहेत. हे नक्कीच जर आपल्याला समजले असेल तर आपले आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जाते. बाकी आयुष्यात काय मिळवले काय गमावले याचा विचार नेहमी करू नका. फक्त एकच विचार करा, जे मिळाले ते तर उत्तमच मिळाले आणि जे मिळणार पुढे आहे ते देखील यापेक्षा उत्तम मिळणार आहे. म्हणून आपण प्रत्येक क्षणी काळजी आणि चिंता करणं हे मात्र योग्य पद्धतीने सोडलं पाहिजे. कारण आज तुम्ही जी काळजी आणि चिंता करीत आहात तीच काळजी आणि चिंता तुम्हाला मात्र दुःखामध्ये टाकत आहे. म्हणून तुम्हाला होत असलेली चिंता आणि काळजी ही तुम्हाला मात्र नक्कीच नष्ट करणार. म्हणून आपण मात्र पूर्णत्व चिंता आणि काळजी आता योग्य पद्धतीने सोडलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्याला मात्र गुरु माऊलींवर सदैव विश्वास ठेवायचे आणि आपण ठेवत असलेली शंका त्याला मात्र मुळीच इलाज नाही. स्वभावाला कुठले औषध नाही आणि चारित्र्याला प्रमाणपत्र नाही. शब्दापेक्षा काही तिखटही नाही आणि मनासारखं उत्तम कोणतं साधनही नाही. पण त्यासाठी स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल पण वेळ मात्र त्यावरची तुमची असेल. श्वासाची तुम्ही किंमत तरी मोजा. समजण्याचा अर्थ एवढंच आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण आपला मात्र पुढे पुढे जात आहे. म्हणून आयुष्य भरभरून जगा. कारण जे तुमच्याकडे आज धन आहे ते धन तुम्हाला भगवंतांनी आनंदी राहण्यासाठी दिलेले आहे, ना की ते धन ठेवून चिंता करण्यासाठी दिलेले आहे. म्हणून त्या धनाचा योग्य अशा पद्धतीने उपयोग करा. बाकी आजची वस्तुस्थिती एवढीच आहे, घर मोठे पण कुटुंब छोटे, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब, दर्जेदार औषधे पण आरोग्य त्यांचे ढासळलेलं, चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्यांची ओळख नाही, प्रचंड पैसा पण मन शांती नाही, उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खळावलेला, माहिती खूप पण शहाणपण नाही आणि सरते शेवटी माणसं भरपूर परंतु माणुसकी नाही. जे कठीण आहे ते सोपे आपण करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती कालांतराने गंजते आणि जास्त वापरली तर मग मात्र ती नक्कीच झिजते. काहीही झालं तरी शेवट मात्र ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं हे केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून इतरांसाठी तुम्ही थोडं झिजायलाही शिका. अर्थात इतरांची तुम्ही थोडीफार मदत देखील करायला शिका. बस एवढ्या जरी गोष्टी आपल्याला समजल्या असतील तर नक्कीच आपण आपले आयुष्य आनंदमय योग्य पद्धतीने घडवू शकतो. आयुष्य आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका देते की नाही समजून घ्या. काय असावं त्या मागचं कारण हे असावं की तुमच्या नकळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागते. हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडे असतं. ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते.
कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा आपण कधी तुम्हाला काहीतरी देतं ना, तेव्हा ते तुमच्याच कोणीतरीचे मनातल्या मनात मनापासून आपण मात्र आभार मानायचे. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कोणीतरीच्या रांगेत उभे राहावे. कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करते असं मात्र प्रथम म्हटलं जाते. कुणाचे चांगले झाले तर त्याचा दोष मुळीच तुम्ही कधीही करू नका. कुणाचे वाईट झाले तर त्यावर मात्र तुम्ही हसू नका. वेळेचे नेहमी आपण प्रत्येकाने भान ठेवावे. कारण चांगली आणि वाईट वेळ ही कधीही देखील नक्कीच सांगून येणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर आज चांगली वेळ असेल तर ती चांगली वेळ मात्र भरपूर काळ तुमच्या आयुष्यामध्ये कधीही टिकणार नाही. म्हणून तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे, ते म्हणजे तुम्हाला पूर्णत्व डिमोटिवेट अर्थात तुम्हाला आम्हाला निराश करायचं नाही, तर सत्य सांगायचं आहे. आयुष्यामध्ये जर तुमची आज वेळ चांगली असेल तर ती चांगली वेळ मात्र तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण काळ राहणार नाही. एक गोष्ट स्मरणात ठेवा, जी पदवी, जी सत्ता, जो पैसा सध्या तुमच्याकडे आहे तो पैसा कालांतराने तुमचा राहणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये एखादी गोष्ट दिलीच भगवंताने तर ती आपण मात्र भगवंतांच्या कृपेने प्राप्त झाली म्हणून त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. पण त्या गोष्टीमुळे आपण आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण करू नये. मग एवढं जर तुम्ही समजलात तर नक्कीच तुम्हाला मिळालेले यश हे मात्र जास्त काळ टिकून राहते. संसारात निर्णय आपण घ्यायचे नसतात, समजून घ्या. आयुष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने वाईट परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीमध्ये योग्य ते निर्णय घेण्याची आपण आपली प्रथम मनस्थिती योग्य ठेवली पाहिजे. कारण तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचे आयुष्य उंचावर नेऊ शकते आणि उंचावून खाली पाडू शकते. म्हणून तुम्हाला मात्र निर्णय योग्य पद्धतीने घ्यायचे आहेत. बाकी सोडून मात्र द्यायला शिका. हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोला, त्याने विश्वासघात केला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागला या विचारात तू स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तू पुढे कसं वागायचं याचा प्रथम विचार कर. कारण कुठे आपण चाललो याचा तू प्रथम अभ्यास कर. त्यांच्या चुका तिथेच तू सोडून दे आणि पुढच्या प्रवासाला तू आता मात्र सुरुवात कर. एवढंच आपण समजलं पाहिजे. कारण एक छोटीशी कहाणी जी अप्रतिम आपल्याला संदेश देऊन जाते, समजून घ्या. कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. दोघंजण शब्द संपल्यासारखे स्तंभ बसून होते. त्यावेळी चिमणा म्हणाली, आपण सकाळी बोलूयात. चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची वाट बघत दोघं तिथे बसून राहिले. सकाळी स्वच्छ असा प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता, चला नव्या आपण आता काड्या आणू. मग मात्र चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्यात आहे तर बांधणं मात्र आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी घडतात त्या तर आपल्या उत्तमासाठीच घडतात. म्हणून तुम्हाला मात्र कायम भगवंतांवरती योग्य मनाने विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्ही अजूनही भगवंतांवरती योग्य पद्धतीने विश्वास ठेवत नसाल तर मग मात्र तुम्ही ते चुकीचे करत आहात. समजून घ्या, आयुष्याच्या शर्यतीमध्ये काहीही झाले तरी आपण कधी निराश होऊ नये. कारण जे घडते सध्या तुमच्या आयुष्यामध्ये ते तर तुमच्या उत्तमासाठीच घडते. म्हणून सततची काळजी, सततची चिंता हे तुम्हाला कधीही आनंद देऊ शकणार नाही. होऊ शकेल तितक्या प्रमाणात आनंदी राहण्याचा तुम्ही मात्र नक्कीच प्रयत्न करा. ज्यांनी तुम्हाला विनाकारण आजपर्यंत त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. ज्यांनी तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुमचे गुडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. बाळूमामांचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुमचे आज नाही तर उद्या पण नक्कीच येतील. बस एवढंच आपण प्रत्येकाला योग्य पद्धतीने समजायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जन्म तर आहे का थेंबासारखा नक्कीच असतो. आयुष्य एका ओळीसारखं असतं. प्रेम एका त्रिकोणासारखं असतं. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच मात्र शेवट नक्कीच नसतो. सगळं करायचं
पण फक्त आपल्या आयुष्यातील क्षण वाया घालवायचे नाहीत. ज्याला नाही ना की आपली किंमत, त्याच्यापुढे आपल्या भावनांचा बाजार कधी देखील मांडायचा नाही. बस एवढंच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी माहिती नाही काय जादू असते गुरुमाऊलींच्या चरणात. नमस्कार करायला जितके खाली वागतो तितकेच मात्र मोठं झाल्यासारखे नक्कीच आम्हाला वाटते. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून आता मात्र तुम्ही प्रत्येक चिंता आणि प्रत्येक काळजी सोडून द्या. फक्त एकच गोष्ट तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जे जे मिळाले ते तर उत्तमच मिळाले आणि जे जे पुढे मिळणार आहे ते देखील उत्तमच मिळणार आहे असं समजून तुम्ही कायम तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि उत्तम कर्म करण्याचा देखील प्रयत्न करा. कारण जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र तुमच्यासाठी योग्य आहे आणि जे जे तुम्ही भगवंतांच्या चरणी सतत मागितले होते ते भगवंतांनी तुम्हाला दिलेले देखील आहे. म्हणून आता मात्र आपण प्रत्येकाने चिंता आणि काळजी करण्यात वेळ मुळीच घालू नये. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा, कारण आज जे जे तुझ्याकडून हिसकावून घेतले जात आहे त्यापेक्षा जास्त तुला देण्याची तयारी सध्या चालू आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत अपेक्षा सोडलेली आहे ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न देखील चालू आहे. म्हणून जर तुम्ही आधी चिंतेमध्ये असाल आणि अजूनही तुम्ही नक्की चिंता जर करीत असाल तर मग मात्र तुम्ही करत असलेली प्रत्येक चिंता आणि प्रत्येक काळजी ही पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करीत आहात आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही नक्की सध्या अर्थात गमावलेल्या आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी अयोग्य आहेत. अर्थात असं समजू नका, कारण जे जे घडते आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्यासाठी योग्यच घडते. म्हणून तुम्ही आता चिंता आणि काळजी करणं सोडून द्या आणि कायम भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करायला मात्र तुम्ही सुरुवात करा. बाकी आपण श्री बाळूमामांवर विश्वास ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे, परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की गुरुमाऊली आपल्या प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील. काही लोकांचं किती छान असतं ना, आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं, वाटेल तेव्हा टाळायचं, वाटेल तेव्हा जवळ यायचं, वाटेल तेव्हा दूर लोटायचं, वाटेल तेव्हा प्रेम नक्कीच आहे असं म्हणायचं, वाटेल तेव्हा प्रेम नाकारायचं, वाटेल तेव्हा हात द्यायचा, वाटेल तेव्हा साथ सोडायचं. अर्थात फिकीरच नाही कशाची, कोणाच्या अश्रूंची, कोणाच्या भावनांची, कोणाच्या अपेक्षाची, कोणाच्या अस्तित्वाची आणि कोणाच्या जीवाची. नक्कीच एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. नक्कीच आयुष्यामध्ये जे जे घडते ते आपल्यासाठी नक्कीच उत्तमच असते. एक गोष्ट तुम्हाला प्रत्येक क्षणी नक्कीच समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आनंदी राहायचं असेल तर आनंद तुम्हाला नक्कीच द्यावं लागेल. प्रत्येक क्षणी म्हणतात थांब. जर आज तुझ्या आयुष्यामध्ये संकटे असतील तर त्या संकटांचा तू योग्य त्या पद्धतीने आता मात्र सामना कर, कारण लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये तो क्षण येणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडली होतील त्याहून उत्तम गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच घडणार आहेत. म्हणून तू मात्र आता तुझी चिंता आणि काळजी करणं नक्कीच सोडून दिलं पाहिजे, कारण जे जे तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच घडत आलेल्या आहेत. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जे घडतं ते उत्तमच नक्कीच घडतं. म्हणून सदैव तुम्ही भगवंतांना आणि स्वतःच्या नक्कीच कर्माला कधीही पूर्णत्व दोष देत बसू नका, कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे घडत आहे ते सर्व काही योग्यच घडत आहे. सध्याची तुम्ही तुमची परिस्थिती पहा, सध्या घडत असलेल्या गोष्टी पहा, तुम्हाला समजून येईल की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद जर तुम्हाला करवायचा असेल तर आनंद मात्र तुम्ही योग्य पद्धतीने इतरांना द्यायला शिका. प्रेमळ मित्रांनो,
आता तुम्ही तुमची प्रत्येक चिंता आणि तुमची प्रत्येक काळजी करणं सोडून द्या, कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये असा क्षण येणार आहे ज्या क्षणाची तुम्ही अपेक्षा सोडली होती त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहेत. म्हणून आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. ज्या तुम्ही सध्या क्षणी आहात त्या क्षणापासून तुम्ही आता एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवा, आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ध्येय ठेवा आणि त्या ध्येयासाठी तुम्ही कार्य करा. कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणी या एका क्षणामध्ये संपून जातील. कारण यश मिळवल्यानंतर परके देखील आपले आणि बोलके होऊन जातात. हा एक अनुभव आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर काही करवायचे असेल तर ते या क्षणापासून करण्यास सुरुवात करा. हे गुरुमाऊली सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि सदैव तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार. बाकी असेच संदेश मात्र तुम्ही वेळ देऊन ऐकत चला. जर तुम्ही वेळातला वेळ देऊन असेच संदेश ऐकत चलाल तर आम्ही देखील असेच संदेश उत्कृष्टेने बनवू आणि अजून योग्य ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. म्हणून तुम्ही असेच संदेश योग्य तो वेळ देऊन ऐकत चला आणि तुमच्या मित्रांना आणि बाळूमामांच्या प्रत्येक भक्तांना हे संदेश मात्र तुम्ही जरूर शेअर करत चला, जेणेकरून त्या प्रत्येकाला असेच संदेश प्राप्त होतील आणि त्यांच्याही जीवनामध्ये ते ज्या संकटांचा सामना करीत आहेत, ज्या पद्धतीने संकटांचा सामना करत आहेत त्या संकटांना दोन हात करण्याची त्यांना हिंमत मिळेल आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होतील. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि मामांच्या प्रत्येक भक्तांना आजच हा संदेश जरूर शेअर करावा. बाकी जर अजूनही आपण आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवावे. आणि खरोखर जर तुम्हाला मनापासून संदेश आवडलेला असेल तर संदेशाला एक लाईक तुम्ही जरूर करा आणि आपले बाकीचे जे काही व्हिडिओज आहेत अर्थात संदेश आहेत ते देखील शांत मनाने का. बाकी रोज आम्ही हे संदेश तुमच्यासाठी नक्कीच अपलोड करत असतो. म्हणून आपण देखील योग्य तो वेळ देऊन संदेश ऐकावा. आणि आज हा संदेश ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.